सणवार म्हटलं की पुरणपोळी ही आलीच. आणि आमच्याकडं कसं आहे, कोणताही छोटा मोठा सण असू दे, पुरणपोळीशिवाय मज्जाच येत नाही. मग पुरणपोळी करावीच लागते बरं का. आणि ती पण तेलाची आणि टम्म फुगलेली बरं का. तर मी आज तुम्हाला कशी बनवायची पहिल्यापासून दाखवणार आहे. कारण म्हणजे यूट्यूबवर पुरणपोळीचे व्हिडिओ खूप सारे व्हायरल जातात, खूप भरपूर असे व्ह्यूज येत आहेत. आणि म्हणजे तेलाची पुरणपोळी मी माझ्या आजीकडून शिकलेली आहे. म्हणजे तिने मला हात धरून बसवलं नाही, तर मी बघून बघून शिकलेली आहे. आणि मला तेलाची पुरणपोळी खायला बनवायला खूप खूप आवडते. मला कधीच कंटाळा येत नाही पुरणपोळी करायचा. आणि म्हणजे नाही का, सण आला आहे आणि पुरणपोळी करायचा, कधी करू काय करू असं मला कधीच वाटत नाही. मी खूप हौसन आणि आनंदानं पुरणपोळीचा स्वयंपाक करत असते. तर पहिल्यांदा मी काय केलेलं आहे, हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे, स्वच्छ धुतलेली आहे, त्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे, हळद घातलेली आहे, थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि छान अशी मी शिजायला ठेवलेली आहे. एक 7-8 शिट्ट्या तर व्हायलाच पाहिजेत, म्हणजे एकदम छान मऊ एकदम नाही का पिटाळा अशी डाळ चांगली शिजली जाते. तुम्ही बघू शकता इथं. त्यानंतर मी त्याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि पुरणाच्या चाळणीमध्ये काय केलेलं आहे, गाळायला ठेवलेलं आहे येळवणी काढण्यासाठी. इथं फक्त मी पुरणपोळी दाखवणार आहे, बाकी कटाची आमटी वगैरे दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी दाखवेल. फक्त पुरणपोळी मऊ लुसलुशीत कशी करायची आहे हे दाखवणार आहे. म्हणजे कणिक पण असणार आहे याच्यामध्ये. तर पाणी सगळं गाळून झालेलं आहे कटाच्या आमटीसाठी. आणि आत्ता मी परत काय करणार आहे, ही डाळ परत आहे त्याच कुकरमध्ये घालणार आहे, म्हणजे की मला पुरण करायचं आहे. त्यानंतर मी गूळ, तुम्हाला मी अंदाजे सगळं करत असते. मी मोजून मापून कोणतीच गोष्ट कधीच करत नाही. त्यामुळं आता मी त्याच्यामध्ये घालणार आहे गूळ. आणि गूळ घातल्यानंतर थोडीशी साखर घालणार आहे. ही माझ्या सासूबाईंची पद्धत आहे, गुळात थोडीशी साखर घालायची. का मला काही माहिती नाही, पण त्या घालत होत्या म्हणून मी पण आता घालायला चालू केलेलं आहे. आणि त्या डाळ शिजवताना थोडंसं मुठभर तांदूळ पण टाकायच्या. माझं तर यावेळी राहिलेलं आहे, पण नेक्स्ट टाईम ज्यावेळी घालेल त्यावेळी मी नक्की दाखवेल. तर आता आपल्याला इथं पुरण करायला ठेवायचं आहे. पुरण करायला एक आपल्याला 15-20 मिनटं तरी लागतील. म्हणजे ते पूर्ण डाळीमध्ये गूळ मिक्स होऊन पूर्ण रटरट शिजायण्यासाठी. तुम्ही पुढे बघू शकता, ज्यावेळी जे आपल्या हातातलं उलातनं किंवा पळी असणार आहे ती अशी उभी राहते ना, त्यावेळी आपलं पुरण तयार झालेलं आहे असं समजायचं असतं बरं का. आणि इथं आपलं तर तयार झालेलं आहे. आणि ज्यावेळी हे तयार झाले की मग मी वेलचीपूड घालते बरं का. मी लगेच वेलचीपूड घालत नाही, कारण वास जास्त वेळ राहण्यासाठी, खमंग छान अशी पुरणपोळी लागण्यासाठी मी पूर्ण असं पुरण तयार झाल्यानंतर मी पुढं घातलेलं दिसेलच तुम्हाला. आणि कारण तसंच घालावं लागतं. आणि पुरण ज्यावेळी गरम असतं ना, त्यावेळेस तुम्ही कधी पण बारीक करून घ्या, म्हणजे जास्त वेळ लागणार नाही, जास्त कष्ट पण लागणार नाहीत. म्हणजे मऊ असतं, थंड झालं की लवकर म्हणजे आपल्याला ते डाळ थोडीशी वातड व्हायला होते. त्यामुळे ना गरमच तुम्ही वाटून घेतलं तरी चालेल. आणि मी पण गरमच घेते बघा. अजून वाफ पण येते. मोठा ग्लास घ्यायचा आणि छान असं भरभर होतं. कंटाळा येत नाही आणि खूप सारी हौस येते करायला. इथं माझं पुरण सगळं बारीक करून झालेलं आहे. तुम्ही बघू शकता किती छान मऊ लुसलुशीत आणि एकदम पिटाळ असं पुरण झालेलं आहे. आता नंबर आहे आपल्याला कणिक मळायचा. कणकीचा आणि पुरणाचा व्यवस्थित ताळमेळ जमला की पुरणपोळी कुठं ठेव अशी होते. एक नंबर ओठाने खाण्यासारखी पुरणपोळी मऊ लुसलुशीत खूप सुंदर अशी होते. आणि आपल्याला तेलाची पुरणपोळी करायची म्हणजे हे पीठ पण असतं ना, कणिक एकदम पातळ बनवावं लागतं बरं का. कठीण जाड असं बनवायचं नाही, कारण एकदम नाजूक हाताने ही पुरणपोळी बनवायची असते. इथं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, मीठ टाकलेलं आहे आणि आता मी छान कणिक अशी मळून घेणार आहे. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला समजेल मी कणिक कशी मळलेली आहे. भरपूर असं तेल लावलेलं आहे, कारण भरपूर तेलच लावायला लागतं, त्याशिवाय पुरणपोळी चांगली येत नाही. तर व्हिडिओ पूर्ण बघा.
इथं कणिक आणि पुरण खूप सुंदर पद्धतीने आपलं तयार झालेलं आहे. तुम्ही कणिक बघू शकता, एकदम किती लुसलुशीत सुंदर असं मऊ झालेली आहे. एकदम लोण्यासारखी कणिक मी बनवलेली आहे. बघा तुम्ही हात जरी लावला तर एकदम मलमलीत अशी लागते. त्यानंतर मी आता पुरणपोळी बनवायला घेते. पुरणपोळी आणि पुरण म्हणजे कणकीचा गोळा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये छान असं मी पुरण घालून उंडा बनवत आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघता त्या पद्धतीने उंडा बनवायचा आहे. त्यामुळे पुरणपोळी खूप छान अशी बनते, एकदम नाजूक मऊ लुसलुशीत मी सारखी सारखी म्हणत असते त्या पद्धतीने होते. अगदी नाजूक हाताने पुरणपोळी बनवायची आहे आणि एकदम नाजूक हाताने ही पुरणपोळी बनवायची आहे. तुम्ही थापून जरी केली तरी चालेल. आणि अशी मी पुरणपोळी नाजूक हाताने लाटत आहे, तुम्ही बघू शकता. इथं एकदम सुंदर अशी पुरणपोळी मी लाटत आहे, तुम्ही बघू शकता. एकदम नाजूक हाताने मी लाटणं फिरवत आहे, अजिबात कुठंसुद्धा दाबलेलं नाही आहे. आणि जेवढं तुम्ही नाजूक हाताने फिरवाल तेवढी पुरणपोळी तुमची पुढे पुढे सरकत असते आणि चांगली होत असते. इथं पुरणपोळी तर माझी लाटून झालेली आहे. आता पुरणपोळी तव्यात टाकायची कशी ती बघा. मी लाटण्यानेच डायरेक्ट गुंडळून घेतलेली आहे आणि तव्यामध्ये टाकत आहे. या पद्धतीनेच टाकायची. कोण कोण हाताने डायरेक्ट उचलून टाकतं, पण त्याच्यामध्ये बोटं वगैरे घुसवू शकतात. त्यामुळे मी डायरेक्ट लाटण्यानेच पुरणपोळी तव्यात टाकत असते. आणि आता आपण ती छान पुरणपोळी भाजून घ्यायची आहे, तुम्ही बघू शकता. आणि छान टम्माशी फुगते बरं का. हाताला चटके पण खूप भरपूर बसत असतात, पण तरी पण आपण छानच करायची आहे. आणि इथं मी पुरणपोळी पलटून टाकलेली आहे. किती सुंदर आणि नाजूक दिसते बघा. आता याला वरून तेल वगैरे लावायची काहीच गरज नाही आणि फुगते पण खूप छान. आणि माझी पुरणपोळी फुगतेच, एवढीच फुगते. आणि मला खूप आवडतं ही. एवढी जरी फुगलेली असली तरी मला खूप आनंद होतो, कारण तेलाची पुरणपोळी सहसा कुणाला जमत नाही.